मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. कर्ण भाग 2. लतावृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्गदेवतेच्या कुशीत पोहोडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर. चकोर, चातक, कोकिळ, भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षीराजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जागं होणारं, गायींच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं, 2 प्रहराच्या रणरणत्या वेळी कदंबाच्या गर्द-गर्द-गार छायेत निवांतपणे विसरणारं, घंटांच्या तालबद्ध आवाजासह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोड उडवीत परतणारं आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणारं. इथं या चंपानगरीच माझं ते रम्य बालपण गेलं. हो, अक्षरशः गेलंच. धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडं परतून काही आलं नाही. पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे. पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य. त्यातल्या पाण्याच्या बिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबाथेंबाची दाट ओळख आहे. याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ मऊ पाटीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत. या इथल्या उकळ वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपणानं उडवून टाकलं आहे. आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणीबरोबरच मी बालपणी पाहिलेली या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. बालपण म्हणजे तरी काय? कोणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय? अनेक लोक अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात, पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे. मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वैर रथ असावा असं. दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठंतरी निळ्याभोर आकाशाला टेकलं आहे की काय, हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटालाटांवरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येई. तर कधीकधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदणात बसवलेल्या असतात की ज्यामुळं त्या निळछत सोडून पृथ्वीतलावर खळखळ निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून येई. भाग 3. मी आणि माझा छोटा भाऊ शोन. आमचं ते चिमुकलं जग. शोन, होय शोनच. त्याचं मूळ नाव शंत्रुतप होत, पण सर्वजण त्याला शोनच म्हणत. शोन माझा धाकटा भाऊ. तसा वृक्रत नावाचा आणखी एक भाऊ होता मला, पण तो लहानपणीच मावशीकडं विकटांच्या राज्यात निघून गेला होता. शोन आणि मी दोघेच उरलो होतो. त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं. चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या 2 भोळ्या बाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते. तिथं खोट्या प्रतिष्ठेची नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती. ते केवळ 2 भावांचं निर्हेतुक जग होतं आणि त्या जगाचे केवळ 2च द्वारपाल होते. एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ. आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतःकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काहीसे कृतज्ञतेने भरलेले, काहीसे मायेने ओथंबलेले असे 2 अश्रुबिंदू माझ्या डोळ्यात टचकन उभे राहतात. पण हे एक क्षणभरच. लागलीच मी ते टिपतो, कारण मला माहिती आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विझत नसते आणि तरीही ते 2 अश्रुबिंदू पाजरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही. कारण या 2 अश्रुबिंदूशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काही देऊच शकलो नाही. आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही. माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही. त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भेळ प्रेमच. आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेने भरलेले, काहीसे मायेने ओथंबलेले असे केवळ 2च अश्रुबिंदू उभे राहतात. भाग 4.
माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागरच होता. मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत. माझा छोटा भाऊ शोन मला नेहमी वसू दादा म्हणे. तर आई मला दिवसातून 1000 वेळा वसू वसू म्हणून बोलावी. तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं, तर तिच्या प्रेमाचं विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्त पीत आलो होतो. एक जात सर्वांवर प्रेम करण्यासाठी जणू तिचा जन्म होता. सगळं चंपानगर तिला राधा माता म्हणत. सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया, यामुळे तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता. माझ्या कानात जन्मजातच 2 कुंडलं होती. त्यांची ती नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी. मी क्षणभर जरी दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा होई, कासावीस होई. शेजाऱ्यांच्याकडे जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी. घटका मला समोर बसवून माझ्या कानातील कुंडलांकडं स्वतःला विसरून उगाच एकटक पाहत बसे. अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरवून ती मला प्रेमानं म्हणे, वसू, गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही हं. का नाही जायचं, मी विचारी. हे बघ, वडील माणसांचं ऐकावं. जाऊ नको म्हटलं की जाऊ नये आपण. किती भित्री आहेस ग तू. अगं काय होतं गेलं तर. नाही रे वसू. मला एकदम जवळ ओढून घेत माझ्या केसातून आपली लांबडी बोटं फिरवीत ती मला विचारी, वसू, मी तुला आवडते की नाही. हो म्हणून मी मान डोलावी. माझ्या कानातील लयीत डोलणाऱ्या कुंडलांकडं कौतुकानं पाहत ती म्हणे, मग माझी आज्ञा समजून जायचं नाही कधीच गंगेकडं. ती मला कळवळून सांगे. तिच्या डोळ्यातून त्यावेळी भीतीचे भाव प्रकट होई. तिला बरं वाटावं म्हणून मी म्हणे, तू म्हणतेस तर नाही जाणार, मग तर झालं. ते ऐकतात आत्यंतिक प्रेमानं ती मला एकदम जवळ ओढून घेईन. कडकडून मिठी मारी. माझ्या मस्तकाचे नि कानाचे पटापट मुके घेई. मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्या खुशीत कायमचं घुसमटत राहावं. तिच्या खुशीत राहूनच मी विचार करी, गंगामातेच्या पाण्याला आईने एवढं का बरं घाबरावं. आणि मला तर गंगामातेच्या पाण्याची अनिवार्य ओढ होती. तिच्या लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटका बोलत बसणं हा माझा सर्वात आवडता छंद होता. आईला तू कळला असता तर. मला शोधित ती नक्कीच सरळ गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती. छे, काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे हिला कधीच समजता कामा नये. मी निश्चय करून टाकी आणि तो पुरा करण्यासाठी शोनाला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकुळ फुलांच्या मुठी भरून देई.